दरम्यान सरकारकडून शेतकऱ्यांना देणाऱ्या मदतीवरून सुद्धा राजकारण सध्या सुरू आहे। कोणी काय म्हटलंय, कोणी काय प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात टॉप 10 बातम्यांच्या माध्यमातून। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांवर भडकले, तर शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत निंबाळकरांनी खरडून गेलेल्या जमिनीचा पंचनाम्यासंदर्भात जाब विचारला। त्यांना तुमच्या VC वरनं स्ट्रिक्ट सूचना द्या की अजिबात अशा चर्चा करायच्या नाहीत। त्यांना पाया पडून सांगा, कृपा करून फालतू चर्चा करू नका म्हणून। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थावर भडकले। गावकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांचा उल्लेख करत अजित पवारांचा संताप। आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतो? आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो। शेतकऱ्यांची वीज माफी केली, 20,000 कोटी रुपये भरतो। अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेवरचं वक्तव्य म्हणजे मस्ती। उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका। शेतकऱ्यांनी बँकांच्या नोटिसा शिवसेनेच्या शाखेत जमा कराव्यात, उद्धव ठाकरेंचं आवाहन। अजित पवार म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींवरती 45,000 कोटी रुपये खर्च करतोच आहोत ना, ही मस्ती आहे। त्या बहिणीचं घर आजच्या या परिस्थितीत 1,500 रुपयाने सावरलं जाणार आहे का? त्याचं उत्तर सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे। ग्रामीण भागातील तशी बोलीभाषा आम्ही कुठे काटकसर केली का? आम्ही काही आज सरकार चालवत नाहीये, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, अजित पवारांचं विरोधकांना उत्तर। कुठं काटकसर केली का? आम्हाला जनतेने 5 वर्षाच्या करता निवडून दिलंय। आम्ही आज सरकार चालवत नाही, अनेकदा वेगवेगळी सरकार चालवण्याचा आम्हाला अनुभव आहे। पैशांचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका, दरोडेखोरीमुळे पैशांचं सोंग आणता येत नाही असं बोलण्याची वेळ। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका। महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे। लाडक्या बहिणींना मतांसाठी पैसे दिले, मग शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत बसणार का? वडेट्टीवारांचाही सवाल। यासाठी दिले ना, लाडक्या बहिणींचा वापर काय केला? सत्तेमध्ये येण्यासाठी। नाही तर तुम्हाला कोण विचारलं असते महाराष्ट्रात? मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजित दादा? आमदार फोडायला पैसे असतात, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही। 70,000 कोटींचा घोटाळा दाबण्यासाठी सरकारमध्ये आले। हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर हल्लाबोल। पैशाचं सोंग कसं आणायचं आणि पैसे कुठे ठेवायचे आणि पैसे कसे उभारायचं याची सर्वात जास्त चांगली माहिती अजित पवारांनाच आहे। ते जे बोलतात आहे की आम्ही लाडक्या बहिणीला एवढे पैसे देतो, म्हणजे आम्ही लाडक्या बहिणीवर उपकार करतोय, हा त्यांचा इशारा आहे। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी माझा 6 महिन्यांचा पगार निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणार। काँग्रेस आमदारांनी सुद्धा 6 महिन्यांचा निधी या ठिकाणी देण्याचं वडेट्टीवारांचं आवाहन। सरकारकडेच पैसे नसतील तर आम्ही आत्महत्या करायची का? बीडच्या पाली परिसरातील शेतकऱ्यांचा सवाल। परांड्यातील पाहणी दरम्यान कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले होते। पैशांचं सोंग आणता येत नाही असं त्यांनी म्हटलं होतं, यावरच शेतकऱ्याची प्रतिक्रिया।